बातमीकडे वळणार आहोत। आजपासून 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू होणार आहे आणि पहिले 2 दिवस नव्या खासदारांचा शपथविधी होणार आहे। 26 जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे। लोकसभेमध्ये विरोधकांचं संख्याबळ आधीच्या 2 कार्यकाळांपेक्षा अधिक आहे आणि पहिलंच अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यताही वर्तवली जाते। त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांची कसोटी लागणार आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संदीप, आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे, सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी बरोबर आहे वृषाली। 18व्या लोकसभेचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि 264व्या राज्यसभेचं अधिवेशन जे आहे ते 27 तारखेपासून सुरू होणार आहे। आज आणि उद्या सगळ्या खासदारांना शपथ दिली जाणार आहे, कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे। आज जवळपास 280 खासदारांना शपथ दिली जाणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्रातल्या जवळपास 15 खासदारांचा देखील समावेश आहे। संपूर्ण जे मंत्रिमंडळ आहे त्यांना देखील आजच शपथ दिली जाणार आहे। उरलेले जे महाराष्ट्रातले खासदार असणार आहेत त्यांना उद्या शपथ दिली जाईल। आज आणि उद्या असे 2 दिवस हे सगळे शपथविधीचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण केला जाणार आहे। त्यानंतर परवा दिवशी म्हणजे 26 तारखेला लोकसभा अध्यक्षपदाची जी निवडणूक आहे ती घेतली जाईल। महत्त्वाचं हेच आहे की इंडिया आघाडीचे सगळे जे खासदार आहेत ते काय भूमिका घेतात, कारण TDP असेल किंवा बिहारमधला पटण्यातला आपला नितीश कुमारांचा JDU असेल, यांनी देखील लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केली होती। त्यामुळे NDA मार्फत किंवा प्रामुख्याने भाजप मार्फत ही मागणी पूर्ण केली जाते का हे बघावं लागेल, कारण ओम बिर्ला यांचंच नाव प्रामुख्याने चर्चेत आहे। आणि 26 तारखेला ही इलेक्शन झाल्यानंतर 27 तारखेला राष्ट्रपतींचं अभिभाषण होणार आहे, कारण पहिलंच अधिवेशन असल्यामुळे राष्ट्रपती सभागृहाला संबोधित करणार आहेत आणि 3 तारखेपर्यंत हे चालणार आहे अधिवेशन। साधारणतः 5 ते 6 महत्त्वाची विधेयकं देखील केंद्र सरकार संमत करेल असं देखील सांगितलं जातं। त्यामुळे इंडिया आघाडी प्रामुख्याने विरोधक काय भूमिका घेतात NDA सरकारच्या विरोधात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद संदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून